नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटेट 2013 रोजी झालेली पेपर 1 इयत्ता पहिली ते 5वीसाठी असणारे माध्यम मराठी। सुरुवात करूया व्हिडिओला। भाग इंग्रजी। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ वेब व्हेन रीच द स्टेडियम द प्लेयर्स रिकामी जागा ऑलरेडी। पर्याय आहे ते हॅव गॉन, वेंट, हॅड गॉन, हॅज गॉन। तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3 हॅड गॉन। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 2। आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉजेस ऑफ द सेंटेन्स। सेंटेन्स आहे द पेशंट वॉज शुअर दॅट ही शुड दॅट ही शुड रिकवर हे अंडरलाईन केलेलं सेंटेन्स आहे। ते अंडरलाईन सेंटेन्समध्ये आपल्याला क्लॉजेस कोणतं आहे ते ओळखायचं आहे। पर्याय आहे नाउन क्लॉजेस, एडजेक्टिव्ह क्लॉजेस, ॲडव्हर्ब क्लॉजेस ऑफ रिझन, ॲडव्हर्ब क्लॉजेस ऑफ कन्सेशन्स। तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4 ॲडव्हर्ब क्लॉजेस ऑफ कन्सेशन। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 3। चूज द करेक्ट स्पेल्ट वर्ड। स्पेल्ट वर्ड कोणता आहे योग्य ते आपल्याला पर्यायावरून ओळखायचं आहे। पर्याय आहे सॅटेलाइट, 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 सॅटेलाइट। तर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 4 सॅटेलाइट। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4। चूज द करेक्ट फिगर ऑफ स्पीच इन द गिव्हन लाईन। लाईन एक्सक्लूड, ओ शुअर, अँड रिंग, ओ बेल। ऑप्शन्स आहे सिमिली, मेटाफर, क्लायमॅक्स, एपोस्ट्रॉफ। तर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 4 एपोस्ट्रॉफ। त्याचा प्रश्न क्रमांक 5। चूज द करेक्ट सायमन ऑफ कॉम्बॅक्ट। ऑप्शन आहे फ्लाईट, क्वारल, फीड, कॉन्फ्लिक्ट। तर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए फाईट। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6। चूज द करेक्ट असेटिव्ह सेंटेन्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स। सेंटेन्स आहे हाऊ कॅन एनी बर्गर ओपन द विंडो। ऑप्शन्स नो बर्गर कुड नॉट ओपन द विंडो, द बर्गलर can't open the window, the burglar can't open the window, the burglar can't be opened by the burglar। The correct option आहे ऑप्शन नंबर 2 the burglar can't open the window। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 7। चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिव्हन सेंटेन्स। सेंटेन्स आहे ही सेड व्हाय वी हॅव यू कॉल्ड हर अँड डिस्ट्रीब्यूट मी। ऑप्शन्स he asked why he was called there and distribute him, he asked why he called there and distribute him, he asked why he had called there and distribute him, he asked that why he had called there and distribute him। The correct option है option number 3 he asked why he had called there and distribute him। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 8। Select the correct neither nor answer of the given sentence। Sentence है Vijayant didn't pay attention to parents, he did not learn from teacher। Option है Vijayant neither paid attention to parents nor learn from teacher। Vijayant paid neither attention to parents nor learn from teacher। Vijayant neither pay attention to parents nor learn from teacher। Vijayant neither pay attention to parents nor learn from teacher। तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1 Vijayant neither paid attention to parents nor learned from teacher। त्यानंतर बघू प्रश्न क्रमांक 9। चूज द करेक्ट सो दॅट सेंटेन्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स। सेंटेन्स आहे इट वॉज टू बी डिफिकल्ट फॉर केशव टू पे इट टू द teacher। Options है it was so difficult that Keshav could not pay heed to the teacher, it was so difficult for Keshav that he could not pay heed to the teacher, it was so difficult for Keshav that he could not pay heed to the teacher, it was so difficult that Keshav could pay heed to the teacher। The correct option है option number 1 he was so difficult that Keshav could not pay heed to the teacher। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 10। सिलेक्ट द करेक्ट क्वेश्चन टॅग ऑफ द गिव्हन सेंटेन्स।
शो मी द व्हाय टू द पार्क. क्वेश्चन टॅग आहेत दिलेले. डझंट यू, विल यू, विल आय, विल यू. तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4 विल यू. या पुढचे प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.